जळगाव शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेले 54 वर्षीय योगेश अभिमन्यू अहिरे यांना एका ठेकेदाराकडून रस्ते बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. दरमहा सुमारे 1 लाख रुपयांचे वेतन मिळत असतानाही अधिक पैशांच्या हव्यासापोटी अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारल्याची चर्चा शहरात रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील विनोबानगर परिसरात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करणाऱ्या एका स्थानिक सबकॉन्ट्रॅक्टरचे सुमारे 38,49,000 रुपयांचे अंतिम बिल प्रलंबित होते. हे बिल मंजूर करण्यासाठी आणि संबंधित प्रक्रिया पुढे नेण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी सुरुवातीला तब्बल 15 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने आर्थिक अडचणी व्यक्त केल्यानंतर अखेर ही रक्कम 5 लाख रुपयांवर निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या मागणीमुळे त्रस्त झालेल्या ठेकेदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत तक्रार नोंदवली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचत संबंधित अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. ठरल्याप्रमाणे कारमध्ये पैसे ठेवण्यास सांगण्यात आले होते आणि तक्रारदाराने रक्कम ठेवताच दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत योगेश अहिरे यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील कामकाजाच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे आरोपी अधिकाऱ्यांकडे जळगाव शहरातील तब्बल 186 कोटी रुपयांच्या विविध रस्ते विकास कामांची जबाबदारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ एका लाच प्रकरणाच्या चौकटीत न पाहता व्यापक प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या समस्येच्या दृष्टीने पाहिले जात आहे. दरम्यान आरोपी अधिकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि मालमत्तेची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून विकास कामांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी शासनाने अधिक कठोर आणि तंत्रज्ञानाधारित नियंत्रण व्यवस्था राबवण्याची गरज अधोरेखित होत आहे.